नमस्कार, मी गणेश अस्वल, स्वामी कृपा क्रिएशन युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. निमित्त आहे दरवर्षी आम्ही ज्या यात्रेला येतो गिरगावकर असणारे गुढीपाडव्याची जी यात्रा असते आणि या सुपर डुपरच्या प्रमोशनच्या वेळेला ऋषी माझ्यासोबत आहे आणि टीम आहे. ऋषी, गुढीपाडव्याची आठवण आम्हाला ऐकायची. गुढीपाडव्याची आठवण म्हणजे एकतर गुढीपाडव्याच्या सगळ्याच आठवणी माझ्यासाठी रम्य आहेत. माझ्या घरी गुढीपाडवा अत्यंत उत्तम साजरा होत असतो. इथे मुंबईत पण माझ्या घरी गुढीपाडवा मी साजरा करतो. अच्छा. मी पहाटे पहाटे गुढी उभी करून आलेलो आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. वा, वा. येस येस, गुढी उभी केलेली आहे. आणि एकतर आपला हिंदू नववर्ष दिन, होय, पहिला दिवस आणि नवीन वर्षाची सुरुवात आपण सगळं नवं साजरं करतो. बरोबर. आणि कुठलीही नवीन गोष्ट, झाडाची नवी पालवी, नवीन आपण औक्षण करतो. बरोबर. दिवसाची सुरुवात, आपल्या आयुष्यात सगळं एक पर्व संपल्यावर परत नव्यानं सुरुवात होते. बरोबर. त्याचं आपण येस. साजरं करतो. आणि सगळ्यात मला महत्वाचं म्हणजे गिरगावमध्ये ही सकाळची जी काय यात्रा आहे, यात्रा पहाटे जी 6 आहे. वाजल्यापासून आलेत सगळे. म्हणजे ह्याला वेगवेगळे लोक गुढीपाडव्याची दिंडी, प्रभात फेरी अशा वेगवेगळ्यानं ओळखतात. मी याच्याही पूर्वी या गुढीपाडव्याची सकाळ गिरगावात घालवलेली आहे. मला बरोबर. प्रचंड आनंद होतो. एक तर इतक्या ठिकाणाहून लोक येतात ना स्वतःहून, आणि मुख्य म्हणजे तरुण वर्ग. बरोबर. मी आता मेट्रोन आलो हो. तर मुली उत्कृष्ट सुंदर नटून थटून वगैरे, अनेक तरुण पारंपरिक वेशामध्ये, तरुणी. नाही, हे महत्वाचं आहे. सण आपला ही तरुणाई साजरी करते म्हणून आपलं सगळं टिकून आहे. येस. आणि सुंदर म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचं, आता हे सगळं त्याचं एक कमर्शियल होणं स्वाभाविक आहे. बरोबर. आपापल्या पद्धतीचं मार्केटिंग करतात. बरोबर. पण आपल्या सणाचं औचित्य त्यातनं गेलेलं नाही. एकत्र येणं महत्वाचं. आणि मला वर्षभरात नाटकांच्या प्रयोगासाठी यायचो, पण आता ते समजा नाही झाली, इकडे प्रयोग होत नाही चांगले. पण गुढीपाडव्याची सकाळ ही गिरगावातली हो. माझ्यासाठी अतिशय रम्य पहाट, रम्य सकाळ मानतो. समीर, तुम्ही काय सांगा? गुढीपाडवा हा तसा कौटुंबिक सण आहे आणि मराठी त्याला सुगंध असलेला असा सण आहे. तर गुढीपाडव्याला आपण जसं सर म्हणाले तसं काहीतरी नवीन गोष्टीची सुरुवात करत असतो. तर हा सिनेमा आम्ही घेऊन आलो आहे, ज्याचं नाव आहे सुपर डुपर. आणि ही पण नात्यांची गोष्ट आहे, मराठी संस्कृतीची गोष्ट आहे. आणि ती गोष्ट आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने आम्हाला गिरगावसारख्या मराठी म्हणजे ते सुगंध आहे मराठीचा, मातीचा, अशा ठिकाणी येऊन प्रमोट करता येते. याचाच खरं तर खूप आनंद झाला आहे आणि मजा आहे. थँक्यू तुमचं पण. आणि सगळी टीम आम्ही इथे आहोत आणि सगळी आपली जेवढी पण मराठी मंडळी आहे ती इथे नटून तटून आलेत आणि काय सुंदर वातावरण. शुभेच्छा द्या तुम्ही दोघींनी. शुभेच्छा. आज गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या आमच्या संपूर्ण टीमकडून तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तू पण सांग बाळा, तुझं नाव सांग आणि शुभेच्छा दे. माझं नाव आहे मीरा. आणि शुभेच्छा दे गुढीपाडव्याच्या. सगळ्यांना खूप खूप गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.